कोणी खूप महाग महाग प्रोडक्ट यूज करतं, कोणी हे मस्त पार्लरमध्ये जाऊन हजार हजार 2-2 हजार रुपये चेहऱ्याला घालवतात, फेशियल करतात महागडे महागडे. कोणी म्हणतं रात्रीची स्किन केअर चांगली म्हणजे चेहऱ्याचं केअर चांगली केली, रात्रीचं रुटीन आपलं चांगलं ठेवलं तर आपला चेहरा चांगला राहतो. कोणी म्हणतं की हा फेशियल केल्याने चांगलं होतं, कोणी म्हणतं काही, कोणी म्हणतं काही, आणि आपण सगळ्यांचं ऐकत असतो. एवन आपल्या मनाचं देखील काही ना काही आपण जुगाड करत असतो. पण सगळं एकच मुद्दा आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा ग्लो, तुमच्या चेहऱ्याला फेशियल, तुमचा चेहरा आतून ग्लो म्हणजे नॅचरली चमक पाहिजे असेल तर तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. मी आता 2-3 दिवसापूर्वी पाहुण्यांकडे गेली होती, तर तिथे मला 2 लेडीज भेटल्या, खूप दिवसांनी भेटल्या, वर्षांनी भेटल्या. तर मला त्या बोलल्या की गीता तू काय दिवसांदिवस तुझा चेहरा आणि तू सर्वच आजकाल ग्लो करायला लागली, काय एवढं तुझं आहे तुझ्याकडे सिक्रेट, आम्हाला पण सांग ना. तर मी तर त्यांना सांगितलंच, पण माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की अरे यांना जर मी सांगू शकते तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला का नाही. जर माझ्या या सांगण्यावरून जर तुम्हाला आज महागडे प्रोडक्ट वापरायचं काम नाही पडणार, तुम्हाला नॅचरली जर ग्लो पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती, तर तुम्हाला हा व्हिडिओ तर मला असं वाटलं की सांगायलाच पाहिजे. सिंपल स्टेप आहेत माझ्या. मी इथे काही फोटो लावते माझे पहिलेचे. त्या फोटोमध्ये बघा वय कमी असून देखील मी कशी दिसत होती, आणि आताच्या ह्या शूट करतानाच्या तुम्ही इथे एकदम काहीच नाहीये माझ्या चेहऱ्याला, अजिबातच काही नाहीये. फक्त एक लिप बाम थोडासा वापरलेला आहे, मी फेस वॉश करून आलेली आहे, काहीच नाहीये, फक्त थोडंसं मॉइश्चरायझर लावलेलं आहे. असं कडक होतं ना बोलताना, असं हे व्हायला नको त्याच्यासाठी. अदरवाईज मी काही चेहऱ्याला अप्लाय केलेलं नाही. माझा तुम्हाला वाटेल की काय एवढं चेहऱ्यामध्ये काय फरक आहे, असं नाही. मला माहिती आहे माझा चेहरा पहिले कसा होता, आता माझा चेहरा कसा आहे. तुम्ही फोटोमध्ये पण बघू शकता किती डल, किती म्हातारपण दिसायचं चेहऱ्यावरती, स्किन लूज होती माझी. तर मी काय महागडे प्रोडक्ट नाही घेतले, मी काय पार्लरमध्ये पैसेही घालवत नाही माझे, कारण की त्याचं नॉलेज मला स्वतः आहे की चेहऱ्यावरती जर नॅचरली ग्लो पाहिजे ना तर सगळ्या गोष्टी भेटतात त्या आपल्या पोटापासूनच. जर आपण काय खातोय, काय पितोय तेच आपल्या चेहऱ्यावरती दिसतं. आपण जंक फूड खातोय आणि महागडे प्रोडक्ट लावतोय चेहऱ्यावरती, तर ते जंक फूड आहे ना ते चेहऱ्यावरती दिसणार, पिंपलच्या थ्रू दिसणार, चेहरा डल दिसणार, सर्कल दिसणार, या गोष्टी होतात. जर तुम्हाला नॅचरली चेहऱ्याला ग्लो पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे ते पहिले सांगते. तुम्हाला मी फेस योगाच्या अशा 3 ते 4 स्टेप पण दाखवणार आहे. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीच्या 2 ड्रिंक तशा 3 ड्रिंक आहेत, सकाळची पण आहेत, मॉर्निंगच्या 2 आणि संध्याकाळची पण 1 आहे, अशा 3 ड्रिंक सांगणार आहे. प्लस तुम्ही रात्रीचं तुमचं चेहऱ्याचं रुटीन कसं ठेवायचं ते पण सांगणार आहे. म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावरती दुसऱ्या व्हिडिओवरती जायचं काम देखील पडणार नाही, आणि खूपच सोप्या पद्धतीने, अजिबात खर्च नाहीये बरं का, इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. तर काय करायचं आहे, जसं आपण खातो तसं आपली बॉडी दिसते, हे खूपच नॅचरली सर्वांना माहिती आणि खूप महत्त्वाची टिप्स आहे. काय खातो तेच आहे. तर जर आपण सकाळी सुरुवातच मस्त अशा काही ड्रिंकनी केली तर किती छान आहे ना. तर हो, या ज्या मी तुम्हाला ड्रिंक दाखवली ना, ह्या काही तुम्हाला रोजही घ्यायची आवश्यकता नाहीये, काय रोजचं तामजाम आहे हे असंही नाहीये. हप्त्यातून म्हणजे 7 दिवसातून तुम्हाला फक्त 3 ते 4 दिवस या ड्रिंक करायच्या आणि 2-3 दिवस तुम्ही नॉर्मल पाणी प्यायचं. ठीक आहे, या ड्रिंक तुम्हाला दाखवते मी आता. याच्यासोबत तुम्हाला 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं. जर तुम्हाला चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो आणायचं असेल ना, तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता अजिबात पडू द्यायची नाही. एक वेळ तुम्ही जेवण नाही केलं तरीही चालेल, पण तुम्हाला पाणी कमी पडून द्यायचं नाही. तर पाण्याची हॅबिट आणि चांगली झोप म्हणजेच नॅचरली ग्लो करून देण्यासाठी आपल्या या 2 टिप्स खूप जास्त फायदा करतात. आता याच्यासोबत कोणत्या ड्रिंक आहेत त्या तुम्हाला दाखवते. चला, त्या मी स्वतः घेते आणि तुम्हाला पण दाखवते. ठीक आहे, तर नक्की फॉलो करा. पहिली ड्रिंक आहे ना मॉर्निंगची, ॲक्च्युली मी इथे बनवून घेतली होती, पण तुम्हाला याची शॉर्टकटमध्ये रेसिपी सांगते. तर आपल्याला स्किन चांगली करायची आहे ना, वेट लॉस जर्नीमध्ये आपल्याला ग्लो करायचा आहे चेहरा. आजचा मुद्दा आपला व्हिडिओमध्ये तोच आहे. तर मग ही ड्रिंक ओली हळद आहे, म्हणजे ती आपली कच्ची हळद येते ना ती. हळद पावडर नाही घेतलेली आहे मी इथे. तर खूप जणांच्या इकडे कच्ची हळद नाही भेटत, ओली हळद. तर मग काय करायचं,
तर तुम्ही घरी बनवलेली पावडर असेल हळदीची तर ती घेऊ शकता. चांगल्या पद्धतीनेच तुम्ही हळद घ्या, म्हणजेच अशी किराणा स्टोअरमधून आणलेली कोणती आहे ती तुम्ही बघून घ्या. जर नसेलच तर असलं तर मग काही प्रॉब्लेमच नाही आहे. आता ही फक्त मी इथे हळद, गरम पाणी आहे खूप म्हणून इथे थांबले थोडीशी. तर हे पाणी मी आता सकाळी उठल्याबरोबर घेते. 2 तास याच्यावरती मी काहीच खाणार नाही आहे. आता का, तर याचं कारण असं आहे ना की समज मी 2 तास लगेच बॉडीला आता हे पिलं आणि लगेच चहा बिस्किट याच्यावरती गेले तर ह्या पाण्याचा जो पण माझ्या बॉडीला फायदा होणार आहे, माझ्या स्किनला, तो होणारच नाही आहे. कारण की याचा फायदा आपल्याला भेटेल याला आपल्याला वेळ द्यावा लागेल, कमीत कमी 2 तरी तास. 2 तास याच्यावरती नॉर्मल पाणी आपण पिऊ शकतो, पण बाकीचं आपल्याला काही खायचं नाही आहे. मग आता आपण स्किनसाठी काम करतो आहे, बॉडीसाठी काम करतो आहे, मग जंक फूड, बिस्किट ह्या गोष्टी तर आपण खाणारच नाही आहे. मग याच्या व्यतिरिक्त अजून एक ड्रिंक आहे ना आपल्याकडे, म्हणजे ज्यूस ब्रेकफास्टमध्ये, ते पण आपण घेणारच आहोत. त्याची रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवते, याची नाही दाखवली, सॉरी. तर हे आता मी पिऊन घेते. आता इथे खूप जणांना हळद चालते का, तर गरम तुमच्या बॉडीला जास्त हीट असेल तर हळदीचा वापर थोडा कमी करा किंवा तुम्ही स्किप देखील करू शकता, ठीक आहे. पण जर तुमच्याकडे काही असं तुमच्या बॉडीला प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजेच तुम्हाला पाईलचा प्रॉब्लेम नाही, हीटचा प्रॉब्लेम नाही, बॉडीमध्ये गरम नसतं, म्हणजे असं हीट असं काही नाही इश्यू, तर तुम्ही हळद घेऊ शकता, म्हणजेच हळदीचं पाणी तुम्ही आरामात घेऊ शकता, ठीक आहे. सिंपल आहे ना. 2 ग्लास, हे कप खूप मोठा आहे तर हे 1.5 ग्लास पाणी आहे ॲक्च्युली. तर जेवढं होईल तेवढं तुम्ही 2 ग्लासही घेतलं तरीही चालतं. सिंपल बनतं, पण पटकन, काही सामझाम पण नाही. आणि 2-3 दिवसातच तुमची म्हणजे स्किन आहे ना, तुम्हाला स्वतःलाच एकदम चेहरा वेगळा दिसायला चालू होईल, की काय असं होतंय माझ्या स्किनला, असं तुम्हाला स्वतःलाच वाटेल. तर हे पाणी तर आता पिऊन घेऊया. पुढची ड्रिंक दाखवते, म्हणजेच ब्रेकफास्ट. तो खूप मेन आहे बरं का. जसं मी बोलली होती ना की हप्त्यातनं 3 दिवस आपल्याला ब्रेकफास्टमध्ये हीच ड्रिंक घ्यायची आहे. तर इथे मी 3 दिवसाची ही ड्रिंक बनवते म्हणून या वस्तूंची क्वांटिटी जास्त आहे. तर 3 बीट घेतलेले आहेत मी, वरचे सालं काढलेले आहेत. 3 गाजर घेतलेले आहेत, नॉर्मल साईज आहे. 5-6 मी काळी मिरी घेतलेली आहे, जिरा घेतलेला आहे आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे. पिंक सॉल्ट, काळं मीठ तुम्ही इथे घेऊ शकता. व्हाईट मीठाचा वापर इथे करायचा नाही. आणि इथे मस्त फ्रेश पालक होती माझ्याकडे, तर ती देखील मी इथे ॲड करणार आहे ह्या ड्रिंकमध्ये. जास्त नाही, पण 5-6 पानं तरी ॲड करणार आहे. आता इथे होतं असं की गाजरनी ना आपल्याला विटॅमिन सीची कमतरता, आपल्याला डोळ्यांसा खाली सर्कल असतात, काळे डाग पडलेले असतात, त्याच्यासाठी फायदा भेटतो. बीटानी आपल्याला आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, आपल्या शरीरात रक्ताची वाढ होते, प्लस आपला चेहऱ्याने लाल टमाटरसारखा मस्त नॅचरली ब्लश लावायचं आपल्याला कामच पडणार नाही जर आपण बिटाचा ज्यूस घेतलेला आहे. आणि जिरा आहे तर आपल्याला गॅस ब्लोटिंग आपल्या शरीरातली कमी करतो, त्याच्याने मग पोटातली गॅस ब्लोटिंग निघून गेली तर आपल्या चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो येतो. आणि आयरनची कमतरता असेल तर आपण पालक घेऊ शकतो, कॅल्शियम आयरन सगळंच भेटतं पालकमध्ये. तर हप्त्यातनं 3 दिवस आपल्याला हे ज्यूस बनवायचं. शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे मी तुम्हाला समोर बोलता बोलता. तर काहीच नाही, सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्यातलं फायबर मी अजिबात काढलेलं नाही आहे, म्हणजे ज्यूस नुसतं गाळून घेतलेलं नाही. जे सगळं मटेरियल होतं ना ते एका डब्यामध्ये आता स्टोअर करून ठेवते. आणि असं पूर्ण ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार 1 ग्लास भरून घ्यायचं, थोडं पाणी मिक्स करायचं, थोडंसं मिश्रण आपण बनवून ठेवलेलं आहे ते घ्यायचं आणि पाणी ॲड करून ते आपल्याला मस्त पटकन असं पिऊन घ्यायचं. थोडंसं चरचर लागू शकतं, गाळून घेऊ शकता तुम्हाला जर अजिबातच आवडलं नाही तर. मी तर बाबा असंच खाते, कारण की याच्यामध्ये छान असं फायबर भेटतं मला. फायबर भेटल्यामुळे मला दिवसभर भूकही लागत नाही आणि गोड खाण्याची क्रेविंग होत नाही. जास्त गोड खाल्लं नाही ना तर चेहऱ्यावरती आपल्या पिंपल्स येत नाहीत, म्हणून गोड खायचं शक्यतो टाळते. तर अशा पद्धतीने आता हे 1 ग्लास पिऊन घेतलं, हे 2 ग्लास ठेवले भरून डब्यामध्ये, हे 2 दिवसाचं आहे. आता ही तर झाली सकाळच्या दोन्ही ड्रिंक, जसे मी तुम्हाला सांगितलं. या ड्रिंकनी खूप खूप चेहरा मस्त लाल टमाटर जैसा म्हणजे सारखा दिसतो आणि खूप जास्त फायदा करतो. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत, माझ्या स्टुडंटलाही देखील अशा या ड्रिंक खूप आवडतात आणि खूप
करतात देखील स्वतःसाठी. जर आपण एवढा वेळ काढतो, डाएट करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, पार्लरला जातो, तर मग इथे घरगुती पद्धत वापरायला काय हरकत आहे. हप्त्यातनं 1 दिवस करून ठेवा एक ड्रिंक आणि तुम्ही 3 ते 4 दिवस वापरा. आणि जे पहिली मॉर्निंगची ड्रिंक आहे ती तर आपण रोज बनवूच शकतो, त्याला काही वेळ लागत नाही. ठीक आहे, या 2 ड्रिंक तर झाल्या. पण आता याच्यासोबत रात्रीची झोपायला जायच्या अगोदर तुम्ही काय करू शकता, एक ड्रिंक आहे ती पण खूप महत्त्वाची आहे. आता तुम्ही इथे चिया सीड्स घेऊ शकता, कोमट पाण्यामध्ये पिऊन ते झोपायचं आहे. त्याच्याने आपले कोलाजन चा वापर आपल्याला भेटतो, म्हणजे कोलाजन आपल्याला बऱ्यापैकी भेटतं. आणि याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन डी ची कमतरता असेल ती पण भरून निघते. चेहऱ्यावरती ग्लो असेल, डल झाला असेल चेहरा, झुर्या वगैरे अशा पडल्या असतील, त्याच्यासाठी देखील ही ड्रिंक आपल्याला फायदा करते. नाही तुम्हाला ही घ्यायचंय, तुम्ही बदामाचं दूध पण घेऊ शकता. 5 बदाम भिजत टाकायचे आहेत, सकाळी टाका किंवा रात्री टाका, किंवा 4 देखील टाकू शकता. त्याचं तुम्हाला पाणी घालून थोडंसं दूध बनवायचं आहे, त्याचं गाळून घ्यायचं आहे आणि ते दूध तुम्हाला प्यायचं आहे. जसं तुम्ही रोज हे कंटिन्युअसली करणार ना, हप्त्यातून 3-4 दिवस तुम्हाला चांगला रिझल्ट दिसणार चेहऱ्यावरती. याच्या व्यतिरिक्त तुम्ही नॉर्मल हळदीचं दूध देखील घेऊ शकता. ठीक आहे, ह्या गोष्टी नाही करायच्या तुम्हाला. तुम्ही सकाळी ड्रिंक बनवली ना, ती पण तुम्ही रात्री घेऊ शकता, हळदीचं पाणी पिऊन झोपू शकता. खूप चांगला चेहरा पण तुमचा गोरा होणार जर सावळा असेल तर, आणि डल असेल तर स्किन पण टाईट होते. ह्या ड्रिंक तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आता याच्यासोबत तुम्हाला मी फेस योगाच्या काही स्टेप दाखवते. आता डाएट करतोय तर कोणाकोणाचा चेहरा एकदम पचकून जातो, म्हणजेच गाल आतमध्ये जातात. त्यांच्यासाठी कोणती स्टेप तुम्ही दिवसातनं कधीही करा, रात्री, दुपारी, संध्याकाळी, दिवसातनं 2-3 टाइम केला तरीही चालेल. काहीच करायचं नाहीये, फक्त इथे श्वास भरायचा, तोंडाने असा श्वास भरायचा आणि इथे असं बोटांना लॉक करायचं होटावरती आणि पूर्ण बलून पोज करतो ना आपण, बलून कसा फुगवतो तसं आपल्या गालांना फुगवायचं. 20-20 चे असे 4 होल्ड करायचे या पोझिशन मध्ये. आणि तो श्वास आपल्याला गिळून घ्यायचा. जर तुमचे गाल एकदम आतमध्ये, म्हणजे गालच नाही, चेहराच खूप बारीक झालाय, तर तुम्ही दिवसातनं 2-4 टाइम ही स्टेप करायची. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त अजून एक स्टेप तुम्ही करायची या पोझिशन मध्ये. श्वास भरायचा, चारही बाजूला तुम्हाला हवा भरायची आहे तोंडामध्ये या पोझिशन मध्ये. हे तुम्हाला 20-20 काउंट असे 2 ते 3 सेट असे पण करायचे आहेत. दिवसातनं तुम्ही केव्हाही करा, इथे काही जेवणाचं बिवणाचं असं काही बंधन नाही. जेव्हाही तुम्ही ऑफिसमध्ये, घरामध्ये, कुठेही बसतात तिथे तुम्ही या स्टेप करू शकता. 5-6 दिवसातच तुमचे गाल आहेत ना थोडेसे वरती यायला चालू होतील. म्हणजे बॉडी बारीक जाड आहे आणि चेहरा बारीक पडलाय, त्यांच्यासाठी या स्टेप खूप महत्त्वाच्या आणि कामाच्या आहेत. आता कोणाकोणाला जो लाईन खूप आवडतात आणि त्या पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला 2 स्टेप दाखवते, ह्या पण तुम्ही फॉलो करायच्या आहेत. आता इथे मी तर काही ते ऑइल वगैरे घेतलेलं नाहीये. तुम्ही इथे नारियल तेलाचा वापर, बदामाच्या तेलाचा वापर किंवा तुम्ही कोणतं लोशन वापरता त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता. या पोझिशन मध्ये फक्त आपल्याला या पोझिशन मध्ये जायचं, श्वास भरत आणि आतमध्ये आपल्या गालाला न्यायचं आहे. या पोझिशन मध्ये श्वास थांबून ठेवायचा आणि वरती 20 काउंट होल्ड करायचं. मी मनातल्या मनात काउंट करते. हा जो 20चा होल्ड गेला, याचे तुम्हाला 4 सेट बनवायचे. 20-20 चे 4 झाले पाहिजे राऊंड हे कम्प्लीट. आता याच्या व्यतिरिक्त अजून एक स्टेप याची सोबत तुम्ही करायची. या पोझिशन मध्ये ऑइल लावलेला आहे किंवा लोशन लावलेला आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला. या पोझिशन मध्ये कधी पण खालून वरती जायचं आपल्याला, आपल्या चेहऱ्याला खेचत. ठीक आहे, ह्या 2 स्टेप तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ओव्हरऑल पूर्ण स्टेप पण करू शकता. खूप जास्त फायदा भेटणार आहे तुमच्या चेहऱ्याला. आतूनही ग्लो होणार, वरती फेशियल पण भेटणार. आता हे सर्व करून झालं. रात्रीचं जर तुम्ही या स्टेप करत असाल तर मस्त हे करून झाल्याच्या नंतर नॉर्मल फेस वॉश करायचं चेहऱ्याला. ठीक आहे, मस्त थंड्या पाण्याने, कोमट गरम पाणी घ्यायचं नाही, एकदम थंडगार पाणी घ्यायचं चेहऱ्यावरती. म्हणजे फेस वॉशने फ्रेश चेहरा धुवायचा आणि
मॉइश्चरायझर कोणतंही तुम्ही वापरत असाल, लोशन वापरत असाल, काय वापरता तुम्ही चेहऱ्याला, हलकंसं नाईट क्रीम वापरत असाल ती घ्यायची आणि पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायची आणि नॉर्मल तुम्ही इथे अनुलोम विलोम करायचं ह्या पोझिशनमध्ये. हे कंटिन्यू 2 ते 3 मिनिटं करायचं आणि शांत रिलॅक्स झोपायचं. 7 ते 8 तासाची झोप आणि या गोष्टी दिवसभर रुटीन, तर तुम्ही बघा 7 दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो येईल. जसा माझ्या आलेला आहे. मी ह्याच गोष्टी करते, काही वेगळं करत नाही, मेकअप पण करत नाही जास्त. ठीक आहे. काही शूट करताना तुम्ही माझ्या बघत असाल एक्सरसाइजचे वगैरे शूट, मी अशीच उठते आणि शूटला लागते, कारण की वेळही नाही तेवढा करायला, बाकीचं काम पंचायती आणि आवडतही नाही. तर ठीक आहे. तर कधी काय प्रोग्राम असेल, फंक्शन असेल, त्या टायमाला वेगळा आहे. पण तुम्ही जर नॅचरली ह्या गोष्टी जर करत घेतल्या ना, तर तुम्हाला आज पिंपलचा प्रॉब्लेम आहे, डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आहे, वांग वगैरे येतात चेहऱ्याला त्याचा प्रॉब्लेम आहे, चेहरा स्किन डल झालेली आहे, लटकलेली आहे, म्हातार पण जवळ दिसते तुम्हाला, हे पूर्ण लटकलेलं आहे. तर त्याच्यासाठी या गोष्टीच तुम्ही करा, काही वेगळं करायची आवश्यकता नाही. हवं तर तुम्ही या पोझिशनमध्ये पहिली स्टेप करू शकता, मसाजमध्ये या पोझिशनमध्ये. ठीक आहे. असं 2-3 मिनिटं करून जशा स्टेप सांगितल्या तशा. आणि जसं रात्रीचं रुटीन आहे ना, 1 दिवस 2 दिवस 4 दिवस करून नाही होत, कंटिन्युअसली करायचं. ज्या रुटीन हे फेस योगाचे रुटीन आणि प्लस नाईटच्या ज्या रुटीन सांगितल्या त्या या तुम्हाला रोज करायच्या आणि हप्त्यातनं 3 ते 4 दिवस त्या ड्रिंक तुम्ही फॉलो करायच्या. आता तुम्ही म्हणाल रोज का नाही, तर रोज काहीही केल्याने आपण जे पण खातोय पितोय ना, वरती तर ठीक आहे, वरती काही प्रॉब्लेम नाही, मसाज करतोय आपण, ऑइलिंग करतोय, याला काही प्रॉब्लेम नाही, यालाही 1-2 दिवस सुट्टी दिलेली बरंच आहे. कोणत्याही गोष्टीची बॉडीला सवय नको लागायला, त्याच्यासाठी की 2-3 दिवस, कारण की कोणाला गरमीचा प्रॉब्लेम असेल, कोणाला काही असेल, तर सारखं आपल्या बॉडीला हीट नाही द्यायचं. असं नाही करायचं की तिला त्या गोष्टीची काही फरकच नाही पडला पाहिजे. काहीतरी 2-3 दिवसातनं भेटते तर जरासं आवड असते ना त्या गोष्टींची, तसंच बॉडीचं पण आहे. तर तुम्ही या गोष्टी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण करा. कामाचा व्हिडिओ आहे, तर कसं वाटलं ते पण सांगा. भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आय होप मी सर्व काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे, तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल. अगदी मनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे मी, तर शेअर करा. बाय बाय.